चौथा गड किल्ला आहे आपला. तर बघा गड क्रमांक आपला 4 कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? तर बघा मंडळी आता आम्ही आलेलो आहेत किल्ला कर्नाला. राष्ट्रीय पक्षी ना आपला. बघा पूर्ण वातावरण बघा कसं आहे. ताई ढगबग कसलं वाटतात. आपला चॅनल आहे नक्कीच पहिले चॅनल सबस्क्राईब करा, कारण की पुन्हा एकदा आपण तेच 100 गड किल्ल्यांचा चॅलेंज घेऊन येत आहे. आणि आता हा चौथा गड किल्ला आहे आपला. तर बघा गड क्रमांक आपला 4 कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? तर समजलं का मंडळी हा किल्ला कोणता आहे तो? मला माहिती आहे तुम्हाला समजलं असेल, पण सांगायची काही गरज नाही. तर चला मंडळी आपण तिकडं जाऊ. आणि तिकडं गेल्यावर आपल्याला आता आपण आलेलो आहेत मुंबई गोवा हायवे, नॅशनल हायवे आहे, त्या हायवेजवळ आहेत आता आपण. हा इकडनं म्हणजे त्या बाजूने पनवेल साईडने गाड्या येतात आणि इकडनं या बाजूच्या साईडनं पेन म्हणजे पेन, अलिबाग, गोवा या बाजूने गाडी येतात त्या पनवेल साईडला जायला. तर बघा मंडळी तुम्हाला दोन्ही साईडला रस्ता आहे, तुम्ही कसं याल कसं नाही ते तुमच्यावर डिपेंड आहे. आम्हाला जास्त का टाईम लागलेला नाही, फक्त काहीतरी अर्धा तास लागला आणि आम्ही आता गड किल्ल्याजवळ म्हणजे गडाच्या पायथ्याजवळ पोहोचू थोड्या वेळात. तर चला मंडळी टाईमचं उल्लंघन न करता आम्ही आता इथून निघतून आणि जातून थेट गडाच्या पायथ्याशी. तर बघा गाईस दुकानाचा मालक सूरज पाटील आणि मस्त की चहा शेषकाळी घ्या मजा. तर बघा मंडळी आता आम्ही आलेलो आहेत किल्ला कर्नाला. आता पायथ्याजवळच आहेत, म्हणजे पायथ्याजवळ म्हणजे आता इथून एंट्रन्स आहे आतमध्ये जायला. हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि डिटेलमध्ये दाखवणार आहे. आणि आता बघा आपण गाडी पण पार्किंग केलेली आहे. आता जाऊया तिथं बघूया चार्जेस काय काय आहे ना काय काय नाही, मी सगळं तुम्हाला या डिटेलमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला मंडळी. नमस्कार मंडळी, कर्नाला पक्षी अभयारण्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा पर व्यक्तीचं 60 रुपये दिलेले आहेत आणि लहान मुलांचे म्हणजे 5 ते 12 त्यांचे पण दिलेले आहेत 30 रुपये. आणि बघा 2 व्हीलरचे 50, 4 व्हीलरचे 195, बसचे 295. तर बघा आता आपण चालू तिकीट काउंटर करा आणि तिकीट काढून घेऊ पहिले आणि नंतर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू, कारण की आपल्याला 100 गड किल्ल्यामधून हा चौथा गड किल्ला आहे. तर समजून जा. तर चला मंडळी आता जाऊ तिकीट काउंटरकडे. बघा मंडळी 170 रुपये झाले. नमस्कार मंडळी. तर बघा कर्नाला पक्षी अभयारण्य आपण आता गेटजवळ आहेत आणि आता एंट्री आतमध्ये करणार आहोत. तर चला मंडळी जाऊ आता आतमध्ये आणि बघू काय काय आहे ना काय काय नाही. अभयारण्य आहे म्हणून इथे काही पण असू शकते, म्हणून आपली दक्षता आपण घ्यावी, ही काळजी घ्या आणि या काळजीपूर्वक गडाला सुरुवात करू. तर चला मंडळी या. माझ्यासोबत आहे माझी लाडकी बहीण. तर बघा मी आणि ताई आम्ही दोघंजण हा ट्रेक पूर्ण करणार आहेत. म्हणजे ट्रेकच नव्हे तर माझी इच्छा आहे, म्हणून मी हे गड किल्ले बघण्यासाठी आलेलो आहे. कर्नाला किल्ला हा कर्नाला पक्षी अभयारण्य आहे.
तर इथे आपल्याला पक्षी वगैरे सर्व बघायला भेटतात. पण आत्ताच्या काळामध्ये ते पक्षी इथे नाही आहेत, कारण की का सुविधा आत्तापर्यंत थोडीफार कमी झालेली आहे. त्याच्यामुळं इथं काहीच म्हणजे असं बघासारखं नाही. फक्त माकड दिसतील, काही मोर वगैरे असतील ते दिसतील, जास्त काय बघण्यासारखं काहीच नाही. आणि आपण ज्या गेटपासून जो मोहीम तिथून स्टार्ट केली, तिथून आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याजवळ जायला कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतील. कारण की का आपण जे व्हिडिओ शूट करत चाललो त्याच्यामुळं आपल्याला थोडा वेळ लागेल. तर बघा तिथे एक माकड मामा बसलेला आहे आणि त्याला बघून आपण बाय बाय करून आपल्या प्रवासाला इथून आता सुरुवात करू. तर चला मंडळी, व्हिडिओ असेच बघत राहा आणि बघत आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपले 100 गड किल्ले तुमच्यापर्यंत नक्कीच लवकर पोहोचतील. तर चला मंडळी. तर बघा मंडळी, इथं आता म्हणजे जेवणाची वगैरे सोय पण आहे आणि इथं हॉटेल आहेत. तर तुम्हाला म्हणजे वरतून जर समज ट्रॅक करून आलात तर तुम्हाला इथं खाण्याची व्यवस्था आहे, फक्त चार्जेस आहे, फुकट कोणी दिलेलं नाही आपल्याला, समजलं काय. तर चला मंडळी, आता पुढचा रस्ता आहे, पुढे जाऊ आणि नंतर दाखवतो तुम्हाला काय आहे नाही काय. आणि गाड्यावर आलं तर कृपया करून कोणी कचरा करू नका, हे असे इथं लिहून ठेवलेले आहेत आणि जेणेकरून त्यांचं पालन करा. आणि बघा इथं प्रत्येक झाडाची माहिती दिलेली आहे आणि इथं स्कॅनर पण दिलेला आहे, तुम्हाला दिसत आहे. ह्या स्कॅनरवर जर तुम्ही स्कॅन केलात तर तुम्हाला ह्या झाडाची माहिती येईल, कोणता झाड आहे ना कोणता नाही. आता तर सध्या सुकलेलं आहे, पाण्याची सुरुवात आत्ताच झालेली आहे, म्हणून जास्त जर पाण्याची सुरुवात झाली तर हे पण झाड हिरवटगार होईल. तर बघूया मंडळी आणि चला आता जाऊ पुढे. तर नमस्कार मंडळी, तर बघा निसर्गाला सुरुवात आताच झालेली आहे आणि निसर्ग मस्तपैकी रंगलेला आहे. थोडे काले ढग, थोडे सफेद ढग, थोडे ब्राऊन कलरचे, म्हणजे असं पूर्णपणे वातावरण रंगलेलं आहे. आणि या झाडांना पण आता थोडं सुख शांती भेटेल आणि हे पण हिरवटगार होतील. आणि जर तुम्हाला या गडाला भेट द्यायची असेल तर पनवेलवरून पेन, अलिबाग, रोहा, साही, केलवणे कोणत्याही ST बस कर्नाल्याला जातो आणि तसेच पलसपे, शिरडोन, चिंचवण नंतर पुढील थांबा कर्नाला अभयारण्य आहे. ST बस कर्नाला अभयारण्य प्रवेशद्वार जवळच थांबते. किल्ल्यावर जाण्यासाठी 2 तास लागतात. राष्ट्रीय पक्षी ना आपला. तर मंडळी, राष्ट्रीय पक्षी आपला मोर, ते बघून झाल्यानंतर मग पोपट बघितला आणि पोपट बघितले तर हे ते नुसते पोपटच होते. तर बघा सगळीकडे पोपटच दिसले आणि नंतर ते बघून आम्ही जरा आता पुढे जातो आणि नंतर पुढे गेल्यावर आम्हाला जरा लहान मुलांचे ॲडव्हेंचर दिसले. तर ॲडव्हेंचर दिसले तर आम्ही पण लहान मुलं झालो आणि आम्ही पण एन्जॉय केलं. हे असे बघितल्यावर आपल्याला पण आपली लहानपणाची आठवण आली आणि बघून आम्ही पण असं पूर्ण सॅड झालो आणि लहानपणाची आठवण एन्जॉय करत राहिलो. तर बघा मंडळी, आम्ही पालण्याचा मजा घेतला आणि नंतर थोड्या वेळ पुढे गेलो तर आम्ही किल्ल्याची प्रतिमा बघितली. आपला कर्नाला किल्ला आहे तो आपल्या हाताच्या अंगठ्यासारख्या प्रतिमा त्याची दिसते. तर बघा मंडळी, हा काही किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे आणि हा मार्गवरती वॉटरफॉल आहे, तिकडे जाण्याचा मार्ग तो आहे. तर चला मंडळी, आपण किल्ल्याच्या वरती आणि बघू आपल्या मोहिमेला इथून सुरुवात करू आणि महाराजांचं नाव घेऊ. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला आपल्या मोहिमेला सुरुवात करू आणि जाऊ गड किल्ल्याच्या वरती. तर बघा मंडळी, आता पावसाला सुरू झाला आहे तर आता ह्या खेकड्या मामाचं दर्शन झालं आणि या खेकड्या मामाचं दर्शन झालं आणि नंतर मग आम्ही जरा निघालो पुढे. तर मंडळी, मला एवढंच सांगायचं आहे की किल्ल्याचा थोडाफार तरी इतिहास सांगितला पाहिजे, नाहीतर मग ह्या व्हिडिओला काहीच मजा नाही. तर किल्ल्याचा इतिहास सांगायचा म्हणजेच हा किल्ला कुठे आहे कुठे नाही ते कोणालाच माहीत नाही. म्हणजे बऱ्याच जणांना माहीत असेल पण ते एक्झॅक्टली लोकेशन काय असेल माहीत नसेल. हा कुठल्या राज्यात आहे, कुठल्या तालुक्यात आहे, कुठल्या शहरा ठिकाणी आहे हे कोणालाच माहीत नसेल. तर हा किल्ला सांगायचा तात्पर्य एवढंच म्हणजे हा किल्ला आहे ना महाराष्ट्र राज्यातील आणि रायगड जिल्ह्यातील आणि पनवेल या तालुक्यामध्ये स्थित आहे. मंडळी, आता थोडंफार मी म्हणजे ह्याच्यावर कोणकोणते युद्ध वगैरे झालेले आणि कोणी हा ताब्यात घेतलेला आहे कोणी नाही मी तुम्हाला सगळे डिटेलमध्ये सांगते. तर चला मंडळी. नमस्कार मंडळी, तर किल्ल्याचा इतिहास सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे की किल्ला हा 1318 ते 1347 यांच्या अंतर्गत हा किल्ला 1400 पूर्वी बांधला गेला होता. आणि जिंकण्याचं म्हणजे याचं एवढंच आहे की कर्नाला किल्ला हा पहिले गुजरातच्या सुलतानांनी जिंकला, नंतर मग पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकला, नंतर मग आपले शूरवीर योद्धा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1670 मध्ये हा किल्ला जिंकला. आणि नंतर मग छत्रपती शिवरायांचे निधन झाले म्हणजेच किती ते इसवी सन 1680 मध्ये
श्री छत्रपती शिवरायांचे निधन झाले तेव्हा हा किल्ला औरंगजेबाने जिंकला असेच सांगायचे तात्पर्य म्हणजे एवढंच. नंतर मग हा किल्ला पुण्याच्या पेशव्यांच्या उदयाने हा किल्ला त्यांच्याकडे गेला. नंतर मग वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा हे किल्ल्याचे किल्लेदार म्हणून ओळखले जाते. तर बघा मंडळी, आता एवढाच घाम आलाय. अजून कधी चरलो, थोडाच चरलो बघा, एवढा घाम आलाय. आणि प्लस आम्ही इथं थांबलो कारण की आमची बॉटल आहे ती जरा लीक झाली, तर त्याच्यामुळे सगळा पाणी ओढला आणि सगळा भाकऱ्यांवर पाणी पडला. तर मग ही बॉटलच हाताने घेतली आणि आता इथून आपण सुरुवात करू वरती जायला. तर बघा वरती चढाई करायला कसं आहे, म्हणजे असं वाटतं की कॅम्पिंगच करायला आहे. चला तुमची ट्रॅकिंग बघू आता कसली आहे ना किती नाही. चला गड चढायला सुरुवात. चलतंय इच्छा चल. तर बघा सुरुवात केली, दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा करून. तर मंडळी तुम्हाला पहिल्यांदा चढायला अवघड वाटणार नाही, पण नंतर मग चढायला तुम्हाला लय अवघड वाटेल, कारण की इथे पायड्या नाही ना काय नाही, फक्त पाय वाटत आहे. त्या पाय वाटायच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आणि नंतर मग पुढे गेल्यानंतर ह्या अशी डागरा लागतात. ही अशी डागरा लागली की नंतर मग तुमचं जरा मन आहे ना ते जरा उडून जाईल, कारण की ह्या अशा डागऱ्या आपण पार करून आपल्याला वर जायचं आहे. तर चला मंडळी, आता ह्या अशाच व्हिडिओचा मजा घ्या आणि नंतर मग मला सांगा की कसं आहे ना कसं नाही. तर गायज बघू शकता, बघा चढाई बघा कशी आहे, नीट पायऱ्या पण नाही व्यवस्थित. मला वाटते पावसाचं पाणी आलं ना तेव्हा ही खाली आले असतील आणि पायवाट सगळी गेलेली आहे. बघा हे पावसाच्या पाण्याची खोडी कशी लागते तशी लागलेली आहे. तर चला वरती जाऊ आपण. तर मंडळी तुम्हाला हा दिसत आहे, हा काय माहिती ना, म्हणजे पाऊस पडला तर त्याला आडूसा होईल आणि ऊन लागला तर तिथं खाली जाईल आणि कोण बसेल तरी, म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. ही व्यवस्था करण्याचं कारण काय नाही, फक्त आता जरा सुधारणा झाली. पहिले तर हे असं काहीच नव्हतं आणि वाटबीट आहे ना अजिबात नव्हती, पायवाट फक्त थोडीशीच होती. आता तर केवढी मोठी झाली बघा. तर चला मंडळी जाऊ आपण वरती. नमस्कार मंडळी, तर किल्ल्याचं थोडंफार वैशिष्ट्य सांगलं पाहिजे, कारण की किल्ल्यावर तुम्ही जर जात असाल तर तुम्हाला पहिले किल्ल्याची माहिती पाहिजे, नंतरच तुम्ही गडाला सुरुवात कराल. कर्नाला किल्ला हा पक्षी अभयारण्य म्हणून ओळखला जातो आणि कर्नाला किल्ल्याची तटबंदी आहे ती ढासळलेल्या अवस्थेत आहे. या किल्ल्यावर प्रवेश केल्यावर एक मोठा वाडा लागेल, तो वाडा त्या अवस्थेत नाहीये. किल्ल्यावर कर्नाई देवीचे मंदिर आहे, तटबंदी, जुने बांधकाम व थंड पाण्याच्या पण टाक्या आहेत. गड चढून झालं आणि नंतर मग थोडं आम्ही थकलो नंतर आम्ही थोडा आराम करायला बसलो आणि थोडं पाणी पियायला सुरुवात केली. मी मागितला पाणी आणि नंतर मग पाण्याला सुरुवात केली. तर हे रम्य वातावरण आणि नंतर थंड हवा आणि या पक्ष्यांची चिवचिवाट हे ऐकून आम्हाला अजून बरं वाटलं आणि नंतर मग आम्ही गड चढायला सुरुवात करतो. तर बघा मंडळी, बराच गड चढलेलो आपण. अरे बहुतेक तरी मला तो आलेलंच आहे. तर बघा आता काहीतरी म्हणजे सह्याद्री दिसेल आता आम्हाला, का तर एवढं चालून ना आम्ही खालून, तर सह्याद्री तर सोडा, आजूबाजूला नुसती झाडाच होती, त्याच्यामुळे आम्हाला नीट का तुम्हाला मी दाखवलं नाही, फक्त झाडांचंच काहीतरी शूट असेल बस तेवढंच. तर बघा ताई पण जाम दमली, आम्ही बरंच थांबलो, आम्हाला नाही वाटत म्हणजे जास्त आम्हाला गड चढायला टाईम लागला. आणि बघा आपला कर्नाला किल्ला
जाण्याचा मार्ग इकडे आहे. तर चला मंडळी, अजून आपल्याला वर जायला लागेल. तर सह्याद्री तर सध्या दिसत नाही, कारण की धुका आला म्हणून त्याच्यामुळं सह्याद्री अजिबात दिसत नाही. तर दिसल्यावर मी तुम्हाला लगेच दाखवतं, कारण की बघा घामाघूम किती झाले, चक्कर येईल. तर चला मंडळी, शिवरायांचं नाव घेते आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करते. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. तर चला मंडळी. तर बघा मंडळी, आजूबाजूला सगळे घरं म्हणजे दोन्ही साईडला खाई आहे आणि मधीतून हा रस्ता आहे. तर तुम्ही सांगा कसा वाटते ना कसा नाही, मी काय बोलत नाही. तर तुम्हाला फक्त मी दाखवायचं काम करते. तर चला, प्रवास आपला चालू आहे. तर चांगली मोहीम आहे आपली. इकडे 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 हे बघ. तर बघा गाईस, पेरीची आहे, भरलेली आहे. पाहिजे कोणला कमेंट मारायला सांगा, घेऊन येते, पक्के आहेत. चला मंडळी, सोडते हिला, कारण की का या महाराजांच्या गड किल्ल्याला रक्षण करताना त्यांचा निधन नाही करावं. जा बाबा, चला. अरे खातो काय काय आहे का नाही? चला मंडळी, काय ते थोडा पण नाश्ता करू. नाश्ता पण काय जास्त तर मंडळी लक्षात घ्या, तुम्ही जे खाऊ वगैरे आणाल ते आणा, आम्ही नाही बोलत, पण ते खाल्ल्यावर ते तुम्ही पिशवीत भरा आणि नंतर मग तुमच्या बॅगेत ठेवा. कारण की हे गड किल्ले आहेत, ह्या आपण जर सुधारलं ना तर मग दुसरा माणूस पण सुधरेल. कारण की आपण जर कचरा केला तर दुसरी माणसं पण कचरा करतील, म्हणून समजून घ्या. आणि जे काही घाण अंशून आहे तुम्ही हे थैलीमध्ये टाका आणि नंतर मग कुठे डस्टबिन असेल त्या डस्टबिनजवळ सोडा, नाहीतर त्याच्या डस्टबिनमध्ये ठेवा. बाकीचं काय असेल कार्य म्हणजे ते कोण करणार ते करतील, पण जेणेकरून आपली सेफ्टी आणि आपण जे काही कचरा वगैरे करू नये हीच माझी एक इच्छा आहे. तर चला, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. नमस्कार मंडळी. तर बघा, आता आपण आलेलो आहेत सह्याद्रीचं. थोडंफार डोंगर दिसतात आपल्याला. बघा, तो एक डोंगर दिसतो सह्याद्रीचा डोंगर, तो एक दिसतोय म्हणजे जास्त नाही दिसत, पण थोडेफार दिसतात. तर तेच आपण बघायला आलो आणि एवढ्या गडावर चढलोय, म्हणजे भरपूर वरती चढलो. आता फक्त काही तरी थोडा फक्त राहिला आहे गड चढायचा, पण अजून सरे गडावर थोडासुद्धा वारा नाही. बघ दाखव, झाडा बिरा अजिबात हलत नाही, अजिबात नाही. एवढ्या उंचावर आलो, जरासुद्धा वार नाही. हे सह्याद्री एवढे वरती आलो, थोडा पाऊस तरी पर थोडा ट्रॅकिंगसाठी म्हणजे आमच्या मोहिमेसाठी अजून जरा आम्हाला बरं वाटेल. पूर्ण घामाघूम झालं, ते पावसात भिजलेले तरी चालतील, पण ते घामाघूम भिजलेलं नाही चालणार. तर चला मंडळी. तर गाईस बघू शकता, लय बरं वाटतंय, गड किल्ला आलाय, त्याच्यामुळं एवढी मेहनत आमची आत्ता सक्सेस होईल. पण त्या सक्सेस व्हायला पण थोडा पण कारण आहे, कारण की आम्ही वर गेल्यावर होईल. तर गाईस, सह्याद्रीने आमचा आवाज ऐकला आणि वारा पण सोडला थोडाफार, लय बरं वाटलं. आणि बघा आजूबाजूचा परिसर आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा, म्हणजे निसर्ग आहे ना आत्ता रंगलेला आहे. पावसाचा टाईम आहे त्याच्यामुळं म्हणजे थोडं काळं ढग दिसतात आणि थोडं गोरं भाग दिसतात. बघा वारा आला ना म्हणून ताई खुश झाली, कारण की एवढ्या वरती चढलो, आत्ता वारे. सह्याद्री मनापासून आभार. नो थँक्यू. तर चला मंडळी, बघा पूर्ण वातावरण बघा कसं आहे. ताई ढगबग कसलं वाटतात. तर मंडळी एवढंच बोलायचं आहे तुम्हाला, फक्त हे फील आहे ना, फक्त आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यावर आलं नक्की समजेल, म्हणून मी एवढंच सांगते. चला, मी आपल्या शिवरायांचं नाव घेते आणि आपल्या
वाटेला सुरुवात करते. तर बघा मधीतच एक झाड पडलेला आहे. तर हा खूप जुना असेल मला तर वाटते, नाही तर आताच पडला असेल. कारण की बघा मुलातून निघलेला आहे पूर्ण. आणि कारण की वारा मजबूत असते त्याचे मुलं, बाकी काहीच नाही. तर चला मंडळी, आता आपल्या प्रवासाला सुरुवात करते. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव की जय. तर नमस्कार मंडळी. तर बघा, तर आता आपण आलो आहे आई करणाई देवीचं दर्शन घेऊ. कारण की इथे आई करणाई देवीचं मंदिर आहे. तर बघूया. हे बघा इथे पण व्यवस्था केलेली आहे. आत्ता तर ऊन लागलेलं आहे आणि सावलीसाठी एक नंबर आहे. आणि आई करणाई देवीचं पण मंदिर आहे. तर बघा, तर बघा मंडळी, ताई एकदम फास्ट चढते. मला उचारायला लागल. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तर बघा गाईस, किती खोल आहे. आणि हा आपल्या महाराजांचा महादरवाजा वाटते, प्रवेशद्वार. तर बघा, त्यात आपण एंट्री केलेली आहे. बघा, लय भारी. आणि इकडनं पण दिसते बघा आपल्या महाराजांचे गड किल्ले, किल्ला कर्नाला. तर चला. दरवाजाची निर्मिती पण अशीच आहे ना, की लय टोकदार आहे. चला वर. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर गाईज बघा, महाराजांची शान भगवे. पूर्णपणे तुम्हाला माहिती आहे का काय, म्हणजेच इथे तोफा लावलेल्या. आणि ह्याच्यातून तर नसेलच, हां ह्याच्यातून आवश्यक असेल त्याच्यातूनच तोफा लावतात आणि इथून तोफा सोडतात. आणि महाराजांची शान बघा. ताई, तो ध्वज गुंतलाय बघ. तर गाईज बघा, आपल्या महाराजांचा ध्वज तो गुंतलेला आहे. तो मला आवडला नाही, म्हणून काय चूक झाली असली तर माफ करा. मी ते काढायचा प्रयत्न करते.
नाही अजिबात आवडले नाही, कारण की आपल्या महाराजांची परंपरा आहे आणि जे काही रक्त सांडलेले आहे ते भव्य मुलंच. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा अरे हा किल्ला सर बघा, हे मंत्रोटे काय असेल हा सर. गाईस कमेंट मारा कोणाला माहीत असेल तर. राजवाड्यासारखं दिसतंय पण आम्हाला माहीत नाही, तुम्ही तरी सांगा की काय. हा तर बघा राजवाड्यातून डायरेक्ट निघलो ना, असं वाटतं मला राजवाडा आहे, त्याच्यातून निघलो ना तर गाईस बघा ताई दगडा बघ कशी एकदम अजून सर तो काम भक्कम आहे. आणि गाईस एकच प्रश्न पडतोय, हा सिमेंट कुठला वापरलेला आहे आणि आपल्याकडचं सिमेंट काय बोलतंय. JSW लिहिलं, अंबुजा लिहिलं, बघ कुठला आहे. तर बघा गाईस हे बघा गाईस कोण दिसलं का तुम्हाला. आता शिव्या द्यावाशी वाटतात गाईस त्यांना. काय लव टाकलाय ना, काय VU टाकलाय, यू आय लव. साल्याना कुत्रासारखा मारला पाहिजे, काय गरज आहे काय टाकायची. अरे महाराजांचे गड किल्ले आहेत, ते सुधरवाला बघा, ते बिगरावाला बघता. तर चला मंडळी तुम्ही बघू शकता किती खोल आहे बघा दरी. काय माहिती आहे हे ह्याच्यासाठी तोफांसाठी, ह्याच्यातून तोफा लावतात आणि दिसत ना म्हणजे मुघलांची जेव्हा सत्ता होती ना तेव्हा इथून त्यांना टार्गेट करीत. आणि या पाण्याच्या टाक्या हे काय. तर बघा गाईस कसं तो पिलरवर बघा दगडाचा पिलर आहे आणि त्या पिलरच्या साह्याने हा डोंगर बघा. हा तर बघा गाईस 2 पिलर आहेत आणि याच्यात आवाज बघा कसा घोंगतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. कसला आवाज घोंगते ना. तर चला मंडळी पुढचा मी दाखवतो तुम्हाला. अजून तिथे एक पॉईंट आहे आणि इथून पण दरवाजा. तर बघा ही एक खोंडी बघा, मला वाटलं बोलू काय जर दरवाजा आहे काय. तर चला मंडळी आई शपथ गाईज बघा कसला खोल आहे. आणि गाईज तुम्हाला काय सांगते, नजारा बघा तुम्ही नजारा. आणि जर तुम्हाला जर गड किल्ले जर नक्कीच बघायचे असतील ना गाईज तर याच महिन्यामध्ये बघा जून जुलै आणि ऑगस्ट. कारण की जून जुलै ऑगस्टमध्ये पाणी असते, त्या पाण्यामध्ये गड किल्ले बघायला काय फीलच वेगळी असते, म्हणून काय बोलू शकत नाही. तर तुम्हाला जर गड किल्ला बघायचं असेल तर नक्कीच या आणि गडाला थोडा वेळ द्या. हा हो आपल्या मोबाईलमधून वेळ काढा आणि थोडा गडासाठी लक्ष द्या. कारण की तुम्ही जर आत्ता जरी जर गड किल्ले बघणार नाही ना तर नंतर कधीच बघणार नाही. कारण की का जसजसं वर्ष बदलतात तसतसं तटबंदी तुटत चाललेली आहे, जेणेकरून सरकारने यासाठी जास्तीत जास्त वेळ काढला पाहिजे गड किल्ले सुधारवण्यासाठी. तर बघा मंडळी तिथं पण थोडीफार माणसं आलेली आहेत, ते पण सकाळी आलेले असतील.
तर बघा इथून मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे पूर्ण दिसतोय. बघा तर मंडळी मला एवढंच बोलायचं आहे की एवढ्यावरती ही दगडं कशी आणली असतील आणि किल्ल्याची आत्तापर्यंत तटबंदी बघा कशी आहे. मला एवढंच सांगायचं आहे की हे दगड बघा आणि हे दगड बघा, कारण की हे अजून सारे मजबूत आहेत. मला तर बघा मंडळी आता आम्ही त्या टोकावर जातोय. ते तसे ताईला पण विचारलेलं जावाचं काय, ताई सांगते एकटाच जा, मी नाही. नंतर स्वतःहून तयार झाली की चल जा, म्हणून आम्ही तिकडं चालून आता. तिकडं गेल्यावर तुम्हाला दाखवते की तिकडचा काय सीन आहे ना काय नाही आम्हाला माहीत नसेल, तिकडे गेल्यावर समजेल. तर चला व्हिडिओमध्ये असंच बघत राहा आणि व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि एवढ्यावरती आल्यावर एवढंच फक्त बोलू शकते, आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी पुढचा रस्ता मी तुम्हाला दाखवते. तर बघा गाईस पूर्ण खाई आहे आणि ताई बघा पूर्णपणे घाबरलेले आहे. रस्ता लय डेंजर आहे, समजून घ्या. तर बघा आता काहीतरी वाटतं हो की आम्ही आता किल्ल्याच्या विरुद्ध दिशेला आहेत. म्हणजे जिथून मी तुम्हाला पॉईंट दाखवलेलं त्या रेलिंग दिसतात, त्या रेलिंग जवळ होतो आता. आणि रेलिंग जवळून पण पूर्ण गड उलटा फिरलो आणि नंतर मग महादरवाज्यातून खाली आलो आणि नंतर मग तिथून आपण या बाजूला आलो. तर बघा मंडळी आता इथे मस्त आहे की आम्ही जेवायला बसू, कारण की वातावरण पण मस्त आहे आणि थंडगार वातावरण आहे. बघा भाकरी आमच्या मगाशी मला बोललेलं ना, खाली आम्ही येत होतो तेव्हा आमची बाटली जरा लिकेज झाली, त्याच्यामुळं भाकऱ्या बघा असं वाटते भातच जेवतो. हवातल्यावर त्यामध्ये भाकऱ्या आणलेल्या जसे इंजिन बोलल्या. चला मंडळी आता आपल्या ब्लॉगला इथे एंड करू आणि तुम्हाला एकच सांगते की तुम्ही पण महाराजांच्या गड किल्ल्यावर या. जर तुम्ही जर आलात नाही तर नंतर मग आहे ना असेच वर्ष जातील मग नंतर तुम्हाला महाराजांच्या किल्ल्याच्या बद्दल तुम्हाला काहीच दिसणार आहे, कारण की तटबंदी आहे ना त्या आता ढासलत चाललेल्या आहेत पूर्णपणे. म्हणून एवढंच बोलून मी फक्त माझे 2 शब्द संपवते. चल आपल्या ब्लॉगला इथे एंड करते. तर चला मंडळी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू वेगळ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन गड किल्ल्यावर. चला मंडळी.